खूप जण मला विचारतात की तुमचे केस इतके छान आणि लांब कसे? तर माझ्या केसाची काळजी घ्यायला मी स्नेहपाक तैलम एक आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवते. याची पहिली स्टेप म्हणजे क्वाथ तयार करणे. या क्वाथमध्ये मी खूप सारे जडीबुटी वापरते, जसे वड्याच्या पारंब्या, आवळा, नीम, जास्वंदीची फुलं, पानं, रोजमेरी, गुलाब, भृंगराज. आणि तुम्हाला माहिती आहे ना, भृंगराजला केसांचा राजा म्हटला जातो. या सर्व जडीबुटी केसांना मजबूती द्यायचं काम करतात. या सर्व जडीबुटींना पाण्यामध्ये उकळून त्याचा एक क्वाथ तयार केला जातो. याने आपल्याला वॉटर सोल्युबल घटकांचा एक्स्ट्रॅक्ट काढता येतो. अँटीऑक्सिडंटने भरलेला कांदा आणि केसांकरता बेस्ट असलेला कढीपत्ता याची छानशी पेस्ट करून घ्यायची. खूप सारे जडीबुटींची पावडर जशी कपूर कचरी, जटामासी, नागरमोथा, कढीपत्ता, भृंगराज, ब्राह्मी यांची पावडरमध्ये थोडा थोडा क्वाथ घालून एक छानशी पेस्ट तयार करून घ्यायची. आता आपण केलेले सगळे जिन्नस एका मोठ्या भांड्यात एकत्र करूया. त्याच्यामध्ये आपण केलेला क्वाथ, कांदा कढीपत्त्याची केलेली पेस्ट आणि जटामासी, नागरमोथा सारख्या केलेल्या जडीबुटी पावडरची पेस्ट, या पेस्टला आपण कालका असे म्हणतो. यात नारळाचे तेल, तिळेचे तेल आणि कॅस्टर ऑइल, एरंडेलचे तेल हे सगळे एकत्र करावे. तसं हा तेल बनवण्याचा प्रोसेस खूप लांब, मोठा आणि डिफिकल्ट आहे, पण या मेहनतीचं आउटकम खूप छान आहे. शेवटी ह्याच्यामध्ये गाईचे दूध घालून हे सगळं मिक्सचर मंद गॅसवरती शिजवायला ठेवावे. याच्यातला वॉटर कंटेंट निघण्याकरता 6 ते 7 तास लागतात. असे आपले स्नेहपाक तेलम बहुगुणकारी आयुर्वेदिक हेअर ऑइल आता तयार आहे. याला छान गाळून बाटलीमध्ये भरून ठेवावे.